So when now we are starting with Lagu Siddhanta Kaumudi, welcome you all in this session of Saudya Prakarana. Yes, and I will share this PDF afterwards in our WhatsApp group. So let's begin. This is a basic, what we can say, the journey of Sanskrit grammar. ब्रह्मदेवापासून ग्रामर निर्माण झालं आणि त्याने पुढे सर्वांना दिलं असं वर्णन आपल्याला पुष्कळ ठिकाणी वाचायला मिळतं, बघायला मिळत नाही. ऍक्च्युअल ग्रंथ कुठून बघायला मिळतात तर एक शाकटायन मुनी होते 7th century BC. त्यांनी एक रफ ग्रामर लिहिलं आपल्याला आढळतं. असे खूप आहेत ग्रामर. जैन मुनींनी पण ग्रामर लिहिलेलं आहे, व्याकरण लिहिलं, ती पण काही गोष्टी आहेत आता अवेलेबल आहेत, त्याचे रेफरन्सेस अवेलेबल आहेत. आपण बघू शकतो वन इमेज ओव्हर देअर. जुन्या काळातील मनोरंजन करण्याची साधनं आपल्याला दिसत आहेत. झोपाळा आहे, खेळण्याची साधन आहेत. इट वॉज इन प्रिमेटिव्ह स्टेज. त्यानंतर खेळण्याचं मनोरंजनचा प्रकार वाढले आणि वन डिझनीलँड सारखी कन्सेप्ट आली. वॉल्ट डिझनीने ती आणली. इट वॉज कम्प्लिटली परफेक्ट. म्हणजे आज पण लोकांना तिथे जायला आवडतं. तसंच 4th century BC मध्ये 5th century BC मध्ये पाणिनी ऋषी आले. त्यांनी अष्टाध्यायी ग्रंथ लिहिला जो ऑसम आहे, आज पण फेमस आहे आणि आपण सर्व तेच अभ्यास करण्यासाठी एकत्र जमा पण होतो. त्यानंतर 4th century BC मध्येच पाणिनी नंतर एक 100-1 वर्षांनंतर वार्तिक ग्रंथ लिहिण्यासाठी कात्यायन मुनी आले. त्यांनी काय केलं, काही अमेंडमेंट्स केल्या. जे पाणिनींनी सांगितलेलं आहे त्यामध्ये काही सुस्पष्टता यावी, लोकांना काही नवीन प्रश्न पडले, त्यांची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. अमेंडमेंट आहे त्याच्यामध्ये केलेली आहे ती. आणि त्यानंतर मध्ये खूप मोठा प्रवास झाला. खूप वेगवेगळे व्याकरणकार आले, त्यांनी व्याकरण लिहिलं वगैरे सर्व काही आहे. परंतु एवढं सगळं त्यांनी केल्यानंतरही त्याला समजून घेण्यासाठी सोप्या प्रकारे वरदराजा आले 17व्या सेंचुरीमध्ये. म्हणजे अगदी आत्ताची गोष्ट आहे, एक 400 वर्ष अगोदरची गोष्ट आपण पकडू शकतो. आणि त्यांनी लिहिलं लघु सिद्धांत कौमुदी. जे आपण अभ्यास करतोय ते रिसॉर्ट सारखं आहे. रिसॉर्टमध्ये रिस्क पण नसते आणि ऑल एज ग्रुप कॅन प्ले. डिझनीलँड, वॉटर किंगडम, एसएल वर्ल्ड मध्ये सगळ्या एज ग्रुपचे लोक सगळ्या राईड्स मध्ये बसू शकत नाही, कारण की हिंमत पण खूप लागते, खर्च पण खूप असतो. त्या दृष्टीने अष्टाध्यायी अभ्यास करणं हे डोकं पण खूप लागतं आणि वेळ पण खूप द्यावा लागतो. सध्या आपण रिसॉर्टमध्ये खेळणार आहोत, दॅट इज लघु सिद्धांत कौमुदी. ही लघु सिद्धांत कौमुदी जर आपण पाहिली तर आपल्याला दिसत की त्याचे कम्पॅरिझन जर अष्टाध्यायीवर केलं तर अष्टाध्यायीमध्ये 4000 सूत्र आहेत आणि लघु सिद्धांत कौमुदीमध्ये अप्रॉक्सिमेटली 1200 सूत्र आहेत. म्हणजे किती कमी अभ्यास आपल्याला याच्यात करायचा आहे. पण डेफिनेटली याच्याने तुम्हाला एक विजन मिळणार संस्कृत ग्रामरकडे बघण्याचं. त्याला नावच दिलंय लघु सिद्धांत कौमुदी. लघु म्हणजे स्मॉल, सिद्धांत म्हणजे प्रिन्सिपल्स, ग्रामरचे प्रिन्सिपल्स, आणि कौमुदी म्हणजे स्टार्स. स्टार्सचा प्रकाश कसा असतो तर स्टार्सचा प्रकाश हा आल्हाददायक असतो, प्लेझंट असतो. सो हिअर दे आर एम्फसाइजिंग ऑन द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ संस्कृत ग्रामर विथ द हेल्प ऑफ दिस बुक. ही सुरुवातीला त्यांनी लिहिलेलं मंगलाचरण आहे. काय मंगलाचरण मी वाचून दाखवतो. नत्वा सरस्वतीं देवीं शुद्धां गुण्यां करोम्यहं पाणिनीय प्रवेशाय लघु सिद्धांत कौमुदी. इकडे त्यांचं म्हणणं असं आहे वरदराजांचं, त्यांनी सुरुवातीला पर्पज सांगितलंय की मी सरस्वती देवीला नमन करून ही लघु सिद्धांत कौमुदी लिहितो. त्याच्या मागचं कारण त्यांनी एका शब्दात दिलं जे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, पाणिनीय प्रवेशाय. म्हणजे पाणिनी ऋषींचं व्याकरणात प्रवेश करण्यासाठी जे काय आहे ते मी हे लिहित आहे असं त्यांनी इथे चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. आणि सरस्वती देवीला नमन सुद्धा त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आता ही गोष्ट केल्यानंतर पुढे दिसतं आपल्याला अशी एक किंवदंती आहे, मायथॉलॉजिकल स्टोरी आहे की पाणी लहानपणी ढ होते. ऐकून आपल्याला वेगळं वाटतं पण त्यांनी दिलेली आहे. आणि कात्यायन ऋषी जे आहेत त्यांनी पण ग्रंथ लिहिला आहे याच्यावरती, व्याकरणावरती. ते त्यांचे सहाध्यायी त्यांच्या सोबत अभ्यास करणारे होते. अशा सिच्युएशन मध्ये कात्यायन हुशार होते आणि पाणिनी जरा कमी अभ्यास करणारे होते. आणि मग काय झालं, काही वेळ गेल्यानंतर, काही दिवस गेल्यानंतर सगळे चिडवायला लागले पाणिनीला, तुला काय अभ्यास येत नाही. म्हणून त्याला खूप राग आला. सगळे म्हणजे मस्करी करताना तिथून निघून गेले आश्रमातून. आणि त्यांनी खूप तपश्चर्या केली. शंकर भगवान प्रसन्न झाले आणि ते झोपेत असताना ते स्वप्नात येऊन त्यांनी डमरू वाजवला. तेच ह्या श्लोकात सांगितलंय, नृत्यावसाने नटराज राजो ननाद ढक्काम नवपंचवारम उद्धर्तु काम सनकादि सिद्धांत एतद विमर्शे शिवजालस्त्रम. हे त्यांनी जे 14 वेळा डमरू वाजवलं, त्या 14 वेळा डमरूमध्ये प्रत्येक डमरूत एक नाद निघाला. आणि तो नाद जो होता
तो पाणिनी ऋषींनी आपल्या मस्तकात धारण केला. ते 14 नाद म्हणजे इथे दिलेली 14 सूत्र आहेत. ऐ ऊन रुल रुक ए ओंग ऐ औच हयवरट लण यमंगणनम जभय घडधश जबगडदश ख फ छ ट त च ट तौ कपय श ख सर फल. इथे बघून नीट कळणार नाही, मी तुम्हाला इथे व्यवस्थित दाखवतो. ही 14 सूत्र आहेत आणि खाली तीच 14 सूत्र नीट करून लिहिलेली आहेत, म्हणजे अजून सोप्या प्रकारे आपल्याला बघता येतील. ही 14 सूत्र पाठ असणं, तोंडपाठ असणं गरजेचं आहे. कधीही विचारलं झोपेत तरी आपल्याला बोलता आली पाहिजे ही 14 सूत्र. जर हे आलं तर व्याकरणात पुढे जाऊ शकतो. हा पाया आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकलं असेल, वेळोवेळी तुम्हाला कळलं असेल लेक्चरमध्ये, अरे कोणतेही सूत्र आलं इको येण्याची म्हणतायत, अकस्त वर्णे म्हणतायत, काही ना काहीतरी लोक म्हणतात, वृद्धी रेची म्हणतायत, अदेन गुण म्हणतायत. पण हे काय म्हणतायत हे 14 सूत्र कळली तरच कळणार. आणि ही 14 सूत्र म्हणजे काही नाही दुसरं तिसरं, ही 12 खडी किंवा आपण त्याला 12 खडी पण नाही, मुळाक्षर म्हणतो ना, वर्णमाला. दिस इज द वर्णमाला. ही वर्णमाला आहे जी आपल्याला कळणं गरजेचं आहे. आपण पण कोणतीही भाषा शिकतो, उद्या फ्रेंच शिकेन, जॅपनीज शिकेन, जर्मन शिकेन, ही पहिले त्याची मुळाक्षर शिकणार. ही संस्कृत भाषेची मुळाक्षर आहे, फक्त त्यांची ऑर्डर वेगळी आहे. आपल्याला जी ऑर्डरची सवय आहे ती मी पुढे दाखवणार आहे. आपल्याला कोणत्या ऑर्डरची सवय, त्याला मातृका पाठ म्हणतात. मातृका पाठ आपल्याला माहिती आहे, आपण मुलांना शिकवतो, बट दिस इज ऍक्च्युअल संस्कृत वर्णमाला, अल्फाबेट जे पाणिनींनी अरेंज करून दिलेले आहेत. त्यामुळे हे 14 प्रत्याहार माहिती असलीच पाहिजेत. त्याला 14 माहेश्वर सूत्र म्हणतात, प्रत्याहार सूत्र म्हणतात, आणि ही नावं त्यांना दिलेली आहेत. आता ह्याच्यात काय आहे ते आपण नीट समजून घेऊया, जाणून घेऊया, जेणेकरून आपल्याला काही कठीण पडणार नाही. पहिल्या ह्याच्यामध्ये ऐ ऊण लिहिलेलं आहे. खाली बघा अ इ ऊण स्प्लिट केलंय, मग रुल रुक लिहिलंय, मग खाली रुल रू आणि क स्प्लिट केलेलं आहे. ए ओंग लिहिलंय, ए ओ आणि ग असं स्प्लिट केलेलं आहे. अशा प्रकारे जे 14च्या 14 सूत्रात ते खाली स्प्लिट करून इंडिव्हिज्युअल लेटर लिहिलेलं आहे. आता हे इंडिव्हिज्युअल लेटर लिहिल्यानंतर तुम्हाला दिसेल की इझी होतंय समजून घ्यायला की वरती काय आहे खाली काय आहे. आता हे जेव्हा तुम्हाला लक्षात आलं असेल त्यानंतर पुढची स्टेप काय आहे की ह्याच्यामध्ये प्रत्येक जे अक्षर आहे, प्रत्येक जे सूत्र आहे 1 ते 14, इन ईच अँड एव्हरी सूत्र यू विल फाइंड लास्ट लेटर इज रिटन विथ लेग ब्रेक. पायमोडक अक्षर आहे. प्रत्येक सूत्राच्या शेवटचं जे अक्षर आहे, वर्ण जो आहे, तो वर्ण कसा आहे, हलंत्य ज्याला आपण म्हणतो त्याप्रमाणे हलंत ण, हलंत क, हलंत ङ, हलंत च, हलंत ट, हलंत ण असा आहे. दिसतं सर्वांना? या सर्वांना जो हलंत आहे त्याला म्हणतात इत. त्याला काय म्हणतात? इत. आपल्याला मोठ्या अक्षरात निळ्या रंगामध्ये दिसतं इत लिहिलेलं, त्याला इत म्हणायचं. का त्याला इत म्हणायचं ते आपल्याला पुढे कळणार आहे. पण याच्यासाठी दिलेला टर्म काय आहे? इत. जसं पायथागोरस थिअरम जेव्हा आपण शिकतो तेव्हा बाजूला जी आलेली तिरकी रेष असते त्याला आपण कर्ण म्हणतो, हायपोटेनस म्हणतो. का? पायथागोरसने सांगितलेलं आहे. तसं पाणिनींनी सांगितलेलं आहे की सूत्राच्या शेवटचं जे अक्षर आहे, जे हलंत्यम आहे, जे आपल्याला इकडे पायमोडकं दिसतंय त्याला इत म्हणा. त्यामुळे टोटल 14 इत आपल्याला इकडे दिसत आहेत. प्रत्येक सूत्राच्या शेवटचं अक्षर हलंत आहे, तो एक इत आहे. सो इन दिस वे वी कॅन सी टोटल 14 इत संज्ञक आहेत. या इतची व्हॅल्यू 0 अशी आहे. त्यामुळे ह्याला स्वतःची व्हॅल्यू काही नाहीये. पण 0 कसं आहे, इफ यू आर किपिंग आफ्टर एनी नंबर त्याची व्हॅल्यू वाढवते. 1च्या पुढे टाकलं तर 10 होतं, 2 वेळा टाकलं तर 100 होतं, 1000 होतं. 0ला स्वतःची व्हॅल्यू नाही, पण ते एखाद्या सोबत आले त्याची व्हॅल्यू वाढते. तसे सूत्राची व्हॅल्यू वाढवण्यासाठी आलेले आहेत. 14 इत आपल्याला इकडे दिसत आहेत. त्याच्या पुढे आपण बघू शकतो की हे जे आपल्याला इथे दिसले होते एकूण सूत्र, याच्यामध्ये आपल्याला इथे एक बेसिक गोष्ट बघायला मिळेल. काय बेसिक गोष्ट बघायला मिळते तर पहिले जे 4 सूत्र आहेत, ऐ ऊन रुल रुल ए ओंग ऐ औच, ही पहिली 4 सूत्र आपल्याला स्वर दाखवतात. ही सूत्र आपल्याला स्वर दाखवत आहेत इकडे. टोटल देर आर 9 स्वराज. आता इत म्हणून ण जाणार, क जाणार, ङ जाणार आणि च जाणार. मग उरलं काय? ऐ उ रुल रु ए ओ ऐ औ. ही 9 स्वर संस्कृतमध्ये पाणिनींनी सांगितलेले. मे बी यू विल फाइंड वी हॅव सीन 13 स्वराज आर देअर.
जेव्हा आपण शिकवतो मुलांना तेव्हा 13 सांगतो, अ नंतर आ सांगतो, ई नंतर दीर्घ ई सांगतो, उ नंतर दीर्घ उ सांगतो आणि रू नंतर दीर्घ रू सांगतो. दिस 4 स्वराज आर मिसिंग असं वाटेल आपल्याला, बट इट इज नॉट लाईक दॅट. पुढे येणार आहे ते मिसिंग नाहीये. तर आ इज अ पार्ट ऑफ अ, ई इज अ पार्ट ऑफ ई, आणि उ इज अ पार्ट ऑफ उ, र इज अ पार्ट ऑफ र. त्यामुळे त्याला वेगळं दिलं नाहीये. एकूण फक्त 9 स्वर आहेत. 4 जे आहेत ते त्याचे एक्स्ट्रा आपण सांगतो ते याचाच पार्ट आहे. आता हे 4 जेव्हा मी स्वर काढून टाकले, 4 सूत्र काढून टाकली स्वरांची, उरलं जे आहे ते आहे व्यंजन, व्यंजनानी. सो टोटल 33 व्यंजनानी आर देअर. इथे दोन्ही प्रकारे व्यंजन लिहिलेले आहेत. जे आपण लिहितो मातृका पाठ तो खाली आहे आणि वरती पाणिनीने सांगितलेला पाठ आहे. दोन्ही सेम आहे. 5वं सूत्र बघा, हयवरट. इकडे हयवरट त्यांनी सांगितलेलं आहे. ते जे हयवरट त्यांनी सांगितलेलं आहे ते ह य वर, आपल्याला दिसलं हयवर इकडे आहे. लण मधला प्रत्येकातला इट लास्ट लेटर निघून जाणार. हयवरट मधला ट निघून गेला, लण मधला ण निघून गेला. तर अशा प्रकारे आपल्याला हयवर ल एवढे दिसले लेटर. पुढे त्यांनी काय दिलंय, य म गण नम. हे सगळे अनुनासिक आहेत. य म गण नम. बघा ही सगळी लेटर्स वरती लिहिलं. शेवटचा म निघून गेला हलंत्यम. बाकी य म गण नम सगळी अनुनासिक आली. ज भ घडदश, ज भ घडदश म्हणजे प्रत्येकातलं आपल्याला हे जे दिसतं चौथा प्रत्येक वर्गातला चौथा वर्ण हा दिसतोय. मग जब गडदश प्रत्येक वर्गातला तिसरा वर्ण जब गडदश. तुम्ही टॅली करून बघा, जे लेटर्स वरती ते लेटर्स खालते. मग ख फ छ ठ त चट तौ आणि कपय या 2 सूत्रांमध्ये पहिला आणि दुसरा वर्ण प्रत्येक वर्गातला आलेला आहे. तोच मातृका पाठ आहे जो आपण आतापर्यंत शिकलो, फक्त ऑर्डर वेगळी आहे, बाकी काहीही नाहीये. आणि श श स श स स इथे आलेला आहे. अशा प्रकारे जे 13 लेटर्स वी हॅव स्टडीड, सेम 13 लेटर्स वी विल 33 कॉन्सोनंट्स वी हॅव स्टडीड, सो सेम 33 कॉन्सोनंट्स आर देअर. सेम असल्यामुळे काहीही वेगळं नाही, फक्त ऑर्डर वेगळे रिअरेंज केलेलं आहे अशा प्रकारे. त्यामुळे घाबरून जाऊ नका वरती खालचं पाहून. आता फक्त काय होतं, when we are seeing our मातृका पाठ, every letter is written हलंत. क हलंत आहे, ख हलंत आहे, ग हलंत आहे, everything is हलंत. But if you see in about given examples ह य व र ट, everything is complete. मग हा फरक का? So they have mentioned one reason, हकारादिश्वकार उच्चारणार्थम. ह मध्ये हयवरट मधलं त्यांनी पहिलंच एक्झाम्पल घेतलं ह. त्या ह मध्ये इफ यू आर फाइंडिंग अ इज देअर, इट इज जस्ट बिकॉज फॉर द सेक ऑफ प्रोनाउन्सिएशन. तो हलंतच ह आहे. जर हलंत ह, हलंत य, हलंत व, हलंत र लिहिला तर काय होईल, हयवरट असा कधी एक शब्द बनून जाईल. इट इज डिफिकल्ट टू प्रोनाउन्स अँड डिफिकल्ट टू अंडरस्टँड. In previous days there was no written material available. Everything whatever guru used to say, students used to listen and keep it in the mind. त्यामुळे pronunciation should be proper. म्हणून त्यांनी तिथे complete अ टाकलेला आहे, बाकी काहीच नाहीये. Just for the sake of pronunciation they have added, nothing else. So each and every vyanjana in given about शिवसूत्र is halantyam itself. लास्ट वाला इथ आहे, त्यामुळे आपण त्याला काउंट नाही करणार, पण उरलेले पण सगळे जे आहेत ते पण हलंत्यच आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. लेग ब्रेक केलेले आहेत. आफ्टर दॅट वी हॅव सीन 9 स्वराः 33 व्यंजनानी. व्हॉट इज द यूज ऑफ दिस? का हे केलं पाणिनींनी असा जर प्रश्न कोणाला पडला तर त्याचं उत्तर आपल्याकडे सोपं आहे. इफ आय वॉन्ट टू से डॉक्टर, आय विल राईट द स्पेलिंग डॉक्टर. पण आता जर एखाद्याला डिग्री मिळाली डॉक्टर एजची, तो व्यक्ती डॉक्टर झाला, तर मला नेहमी लिहिताना डॉक्टर सुरेश पेंढारकर, will I write always doctor in this manner? अशा प्रकारे येणार नाही. What I will do, I will write DR only. So the doctor च short form झालं DR. Likewise, if I want to say all vowels, सगळ्या vowels मला सांगायचे आहेत, total 9 vowels are there. तर मी vowels बिगिनिंग अ घेणार आणि लास्ट कधी तर समजा च घेणार. So if I say ach, it becomes all vowels. मला वेगळं काय सांगायची गरज नाही. ach मध्ये सगळ्या vowels आल्या. If I say हल, हे ह घेणार आणि लास्टचा न पकडणार.
all consonants. And if I want to say A to Z, start to beginning, मग starting का अ घेणार आणि last का ल घेणार, I will get all letters. If you count from her to ल, if you count her to ल, you will find total 34 alphabets are there because her is repeated. This her is repeated. So why it is repeated that I will tell you afterwards. पण तो ह एकदाच काउंट करायचा आपल्याला. So 33 vowels are there. Consonants are there. त्यामुळे 9 vowels, 33 consonants. Total you will find addition of this is 42 letters are available in Sanskrit. So this is the use of this pratyahar. मग ते आपण जे बघतो हल, अच, हे सर्व प्रत्याहार कशातून बनवलेत? विथ द हेल्प ऑफ दिस 14. So all pratyahars are made with the help of this. त्याच्या मदतीपासून त्यांनी बनवलेलं आपल्याला दिसून येतं. इज दिस क्लिअर? याच्याबद्दल कोणाला काही डाऊट नाहीये सध्या? दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन राईट डाऊन इन युअर चॅट बॉक्स. I will read it and accordingly I will reply to you also. So don't wait till session will get end and you will ask question and I will give you answer. That we will do, no doubt about it. But right now if any question is striking in your mind, you can just message me. So here we have seen the arrangement, what is the use of this. Now here pratyahar means you can understand simply short form. The short form of doctor is DR. Likewise, short form of any two letters which indicates the middle all letters called pratyahar. For example, one more example I would like to give you to understand pratyahar. Pratyahar is nothing but the shortcut which is written. Suppose if I am writing shall. Now in shall you will find first letter is sh. First letter you will find is sh and last letter is l. So shal is pratyahar. The word which is short form is called pratyahar. And if I make it full form, it will be sh, sa, ra, nikal jayega because it has no value in her. So sh, sa and her. 4 letter will come under shal, pratyahar. So this is called actual pratyahar. Is this clear? Pratyahar makes you gives you short form in which we will find n number of letters are there. So you can make whichever pratyahar you want. You can take any letter. You can take middle letter also. If you want, you can take the middle letter g and you can end it here. So it will be gai. Gai pratyahar. So letters will come under this g, d, d, kha, pha, cha, tha, ta, cha, ta, tau, and ka, pa. So these middle letters will come under gai. So you can make your own pratyahars whichever you want. If you ask me how many pratyahars are there which are important, I will reply you. Total 42 pratyahars are there which are important, and I am going to explain to you which are the 42 pratyahars. Then, so that there was a question why her and la is repeated. You can see two complete her are repeated in this 14 sutras. And two na, one na is here and another na is here. So two na are repeated. Why these two halanta na and two complete ha are there? That I will tell you afterwards. First, I will tell you about na. What happens when I say an? When I say an, there is a question from where to where we should go. आयु इतना ही लेने का या जो नेक्स्ट अण है लण में वहां तक जाने का, बिकॉज देयर इज ऑल्सो अण. तो अण में क्या आना चाहिए? तो उन्होंने कहा है अण में सिर्फ आपको अयुण इतना ही लेना है, उसके आगे जाना ही नहीं है. इट इज क्लियर. अण इज नथिंग बट अयुण. बट इफ यू टॉक अबाउट इण, उसके बाद कुछ भी आ गया इण या उण, ऐसा कुछ भी आ गया इण या उण, इट इज नेक्स्ट न तक, जो सेकेंड न है वहां तक अपने को जाना है. So this is the basic difference between an and other in, ul, run, lrun. बाकी कोई भी प्रत्याहार रहेगा हम लोग को नेक्स्ट न तक जाना है. सिर्फ अण में पहले न तक जाना है, इतना ही उन्होंने बोला हुआ है. तो इन दिस वे वी कैन अंडरस्टैंड कि अण क्या है और इन क्या है. इवन तो देयर आर टू न, कौन सा न कहाँ पे
कंसिडर करने का दैट दे हैव गिवन ओवर हियर। एक सूत्र है अनुदित सवर्ण से चा प्रत्यय, ये वी आर टॉकिंग अबाउट अण, और अण का वैल्यू हम लोगों ने देखा ये है। बट फॉर ओनली फॉर दिस सूत्र व्हाट वी हैव टू टेक, वी हैव टू कंसिडर अण मतलब पूरा, ओनली फॉर दिस वन सूत्र, दैट्स इट। बाकी किधर भी उन्होंने इस तरीके से कहा नहीं है हम लोगों को। So we should understand about on in this sutra. It is exception. Otherwise, in all Ashtadhyayi, you have to follow this thing only. अर्थ देने के बाद ये चार को कंसीडर करो, और के बाद कुछ भी न आएगा तो आपको क्या करना है, बाकी सब बचे हुए लेटर्स लेने हैं। So this is a basic consideration which is given by them, which we should understand it properly. Then तो इतना हम लोगों को आइडिया आ गया कहाँ पे अण यूज करना है, कौन से अणों तक, और बाकी सब जगह पे कौन से अणों तक जाना है। After knowing this basic thing, what is the main thing which we can see? This is the संज्ञा प्रकरण। ये 14 सूत्र which is there in front of you called संज्ञा प्रकरण। If you want, you can take screenshot। ये 14 सूत्र समझ में आ गए आपको, तो ये पूरा प्रकरण समझ में आ गया। In that also you can see a few sutras are highlighted in bold, तो वही ज्यादा इंपॉर्टेंट है, बाकी सब तो सबऑर्डिनेट है। When we say these 14 सूत्र मुझे आ गए, it is clear that now you are master in संज्ञा प्रकरण and you are eligible for संधि प्रकरण। इसके पहले यहाँ पे जो मैंने अपवाद वर्ड यूज किया है, that अपवाद मीन्स एक्सेप्शन। तो अण में अयून लेना है, बाकी कुछ भी काउंट नहीं करना है, ऐसा पूरे अष्टाध्यायी के लिए है। बट ओनली फॉर द सूत्र अनुदित सवर्ण से चा प्रत्यय, फॉर ओनली दिस वन सूत्र वी डोंट हैव टू फॉलो अण मतलब अयून, हियर वी हैव टू फॉलो अण मतलब पूरा 1 to 6 ऑल सूत्र। तो ये एक्सेप्शन है, एक ही सूत्र, बाकी सब सूत्र ऐसे नहीं है। So with the help of these 14 sutras, what we have to understand? We have to understand these 12 संज्ञास। You can take one more screenshot of this slide। हम यहाँ पे ये 12 शब्द सीखने वाले हैं। If you learn these 12 words after this session, you have done amazing job in संज्ञा प्रकरण। संज्ञा मतलब क्या, वो अंडरस्टैंड करना। संज्ञा मतलब नाम। आज मैं 2 व्हीलर को बाइक बोलता हूँ, 4 व्हीलर को कार बोलता हूँ, तो इसको बाइक बोलो, इसको कार बोलो, तो ये बाइक ये संज्ञा है, कार ये संज्ञा है। तो इस तरीके से ग्रामर सीखते उसकी भी कुछ संज्ञा है, जिसको हम लोग इंग्लिश में टर्मिनोलॉजी कहते हैं। तो वी आर गोइंग टू लर्न टर्मिनोलॉजी। संज्ञा प्रकरण अपना स्टार्टर है, और आगे जो पढ़ेंगे वो अपना मेन कोर्स है। तो ये स्टार्टर समझ के अपने को अलग अलग मेन्यूज दिए, सबका टेस्ट करना है अपने को। ये 12 वर्ड्स समझ लिए आपने, आगे आपका काम इजी हो जाएगा। अभी आप ये सीखते सीखते भी रिलेट करोगे। लास्ट 2 लेक्चर में सुना था संधि में ये वो कुछ, अभी समझ में आ रहा है वो क्या था। So in this way it will help you a lot। तो लोप क्या है, प्रत्याहार क्या है, ह्रस्व दीर्घ प्लुत सेम कलर में दिया है बिकॉज वो एक दूसरे के साथ कनेक्टेड है। उदात्त अनुदात्त स्वरित एक कलर में दिया है बिकॉज वो कनेक्टेड है। संहिता पद सवर्ण संयोग अलग अलग है, तो उनको अलग अलग कलर्स में दिया हुआ है। तो ये 12 वर्ड्स हम लोगों को संज्ञा प्रकरण में सीखने हैं। दैट इज द मोस्ट इंपॉर्टेंट थिंग, ये अपने दिमाग में रखना। नाउ वी विल स्टार्ट विथ प्रत्याहार सूत्रावली। जो हम लोग सीखे हैं उसको अंडरस्टैंड करेंगे अच्छे से। वी विल गो अहेड विद दिस प्रत्याहार सूत्रावली। क्या क्या दिया है उसके अंदर वो हम लोग को देखना है, अच्छे तरीके से अंडरस्टैंड करना है। यू विल फाइंड देयर आर मेनी थिंग्स गिवन इन दिस सूत्र। क्या क्या दिया है उन्होंने अलग अलग तरीके से, वो हम लोग देख लेते हैं। इसके आगे आपको दिखेगा एक चीज जो उन्होंने दी हुई है, वो है 4 सूत्र। तो वी आर डीलिंग विथ फर्स्ट 4 सूत्राणी। फर्स्ट सूत्र है हलंत्यम, सेकंड सूत्र है अदर्शनम लोपः, तीसरा सूत्र है तस्य लोपः, एंड फोर्थ सूत्र इज आदिरंत्येन संहिता। These 4 sutras we are going to see at a time. In right hand side you will find 1.3.3, 1.3.9, 1.3.59 and 1.1.71. Something is written. What is that? Understand it first. 1 stands for adhyay. In Ashtadhyay total 8 adhyayas are there. Second number stands for pada. Each and every adhyay is divided into pada, 4 pada.
मतलब 8 अध्याय, पहले अध्याय में 4 पार्ट, दूसरे अध्याय में 4 पार्ट, ऐसे 8 के 8 अध्याय में 4-4 पार्ट, तो टोटल मिला के 32 पादास आर देयर। एंड लास्ट वाला जो नंबर है, वो लास्ट वाला नंबर इज नथिंग बट सूत्र संख्या। कितवा सूत्र है? सूत्र अलग अलग है हर एक पाद के अंदर, अलग अलग अध्याय के अंदर, उसमें कोई कॉमन नंबर नहीं है। इसमें कोई तीसरा सूत्र है, कोई 9वां है, कोई 59 है, कोई 71 है। तो इन दिस वे यू विल फाइंड दे हैव गिवन द डिटेल ऑफ ईच एंड एवरी सूत्र। एड्रेस दिया हुआ है इस तरीके से, हम रहते किधर है, वी हैव एड्रेस, वैसे हर एक सूत्र का एड्रेस है। नाउ लेट्स सी व्हाट इज द एक्चुअल यूज ऑफ दिस 4 सूत्रास। नाउ सपोज आई एम टेकिंग वन प्रत्याहार हट, मैंने एक प्रत्याहार यहाँ पे लिया है और वो प्रत्याहार है हट। कैन यू सी फिफ्थ वाला ये सूत्र, बिगिनिंग इज ह एंड एंडिंग इज विथ ट। सो ये हट के अंदर आई विल फाइंड हयवरट, ये 5 लेटर्स है। नाउ द सूत्र हलंत्यम सेज दैट लास्ट ट इज नथिंग बट इट। हयवरट सूत्र मुझे क्या बताता, हलंत्यम सूत्र मुझे क्या बोलता है कि हयवरट में जो लास्ट का ट है ना, उसे इत बोलो, विच वी हैव ऑलरेडी सीन, बट वी हैव सीन इन अवर लेवल। हमने अपने तरीके से बोला था लास्ट के वर्ण को इत बोलना, बट हियर अकॉर्डिंग टू द पाणिनीय भाषा, लीगल लैंग्वेज क्या कहती है, हलंत्यम ये सूत्र के वजह से लास्ट वाला जो ट है वो इत बन गया। तो इफ एनीवन आस्क यू कि भाई ये हयवरट में ट इत है, क्यों है, ये से हलंत्यम सूत्र बोला है पाणिनि जी ने, और उसके मतलब होता है कि लास्ट वर्ण को आप इत कहो। उसके बाद अदर्शनम लोपः, ये सूत्र कहता है कि ये जो ट है ना, लास्ट का ट, उसको आपको क्या करना है, लोप करना है, मतलब डिसअपियरेंस करना है। सिर्फ उसने बोला डिसअपियरेंस करना है, उसने किया नहीं। ये उसके बाद तस्य लोपः आ गया, जिसने वहां पे एक्चुअल में उसको डिसअपियर कर दिया। तो इन दिस वे वी कैन सी हयवरट हैज एक्चुअली डिसअपियर्ड। उन्होंने यहाँ पे उसको एक्चुअल में क्या कर दिया, रिमूव कर दिया। यहाँ पे ऐसा अपने को दिखता है, यहाँ पे क्या दिख रहा है अपने को कि उन्होंने यहाँ पे जो हयवरट है उसमें से ट को निकाल दिया। वो गलती से हम लोगों को क्रॉस साइन य व पे दिख रहा है, इट इज ऑन ट, ट को रिमूव कर दिया। और उसके बाद लास्ट जो है आदिरंत्येन सहेता, यह सूत्र ने कहा कि ट को निकालने के बाद जो बचे हुए लेटर्स है हयवर, उनको काउंट करो। आदिरंत्येन सहेता ने काउंट करने के लिए कहा। एक सिंपल आपको एग्जांपल देता हूं बाय विच यू विल अंडरस्टैंड ऑल 4 सूत्रास। गांव में एक लेडी टीचर बन के अपॉइंट हो गई एज अ क्लास टीचर। तो फर्स्ट डे व्हेन शी एंटर्ड इन द क्लासरूम, उनको एक अटेंडेंस शीट दिया रजिस्टर के अंदर। शी सॉ देयर आर 50 स्टूडेंट्स, 50 स्टूडेंट्स आर देयर ऑन द अटेंडेंस शीट। शी स्टार्टेड टेकिंग अटेंडेंस। फर्स्ट 49 वर प्रेजेंट एंड द लास्ट 51 वाज एब्सेंट। पहले 49 प्रेजेंट थे, 50वां वाला आया नहीं। एक दिन हुआ, 2 दिन हुआ, 3 दिन हुआ, वो क्लास टीचर देखती है, बोला फर्स्ट 49 है, 50 वाला नहीं आ रहा है। और बहुत दिन ऐसा होने की वजह से व्हाट शी डिड, शी वेंट टू द प्रिंसिपल मैम। प्रिंसिपल मैम के पास गई और उन्होंने बोला कि इस तरीके से हो रहा है, सब बच्चे आ रहे हैं, लास्ट वाला बच्चा नहीं आ रहा है। तो प्रिंसिपल मैम ने तुरंत क्या बोला, रिमूव दैट 51 फ्रॉम द कैटलॉग। सिर्फ प्रिंसिपल मैम ने ये किया, ऑर्डर दिया। प्रिंसिपल मैम ने निकाला नहीं रजिस्टर लेकर, सिर्फ उन्होंने ऑर्डर दिया। तो जो प्यून बैठे थे बाहर, वो कैटलॉग लेके गए, उन्होंने जो था वो 50 वाला नंबर को इरेज कर दिया, निकाल दिया। फिर उसके बाद क्या किया टीचर ने, नेक्स्ट डे से वो क्लास टीचर मैम ने सिर्फ 49 को ही काउंट किया, 50 वाले को काउंट नहीं किया। इफ यू अंडरस्टैंड दिस 4 different characters, first is class teacher, second is principal, third is peon, and fourth is remaining 49 students. If you understand this situation, you will understand all 4 sutras. In hut, there are hyawarat, total 5 letters are there. क्लास टीचर के हाथ का अटेंडेंस शीट यानी हट, हयावरट 5 लेटर्स है। फिर जब भी उसको पता चला कि एक एब्सेंट है लास्ट वाला यानी ट, तो प्रिंसिपल मैम के पास गई। प्रिंसिपल मैम इज अदर्शनम लोपः, उसने बोला निकाल दो। फिर बोला, निकाला नहीं। फिर तस्य लोपः इज प्यून, आके उसने निकाल दिया।
एंड आदि अंत्य संहिता मतलब बचे हुए बाकी 49 को उसने काउंट कर दिया है. सो यू कैन सी द डिफरेंस इन दिस वे कि ये 4 सूत्र ने किसको लेने का और किसको छोड़ने का बताया. पहले 3 ने किसको निकालने का वो बताया एंड लास्ट सूत्र ने बचे हुए को लेने का. इस तरीके से उन्होंने बताया. तो इन ईच एंड एवरी प्रत्याहार वी शुड अंडरस्टैंड दिस वन थिंग एवरी टाइम. क्या अंडरस्टैंड करना चाहिए हम लोगों को हमेशा कि कौन सा लेटर को निकालना है, क्यों, बाय विच सूत्र वी हैव टू ड्रॉप डाउन, एंड एट द सेम टाइम कौन से सूत्र से हम लोगों को लेना भी है. तो बोथ द थिंग्स दे हैव मेंशन ओवर हियर. तो पहले 3 सूत्र से हमको निकालना है और लास्ट सूत्र से हमको लेना है. इज दिस क्लियर? यहाँ तक कुछ कंफ्यूजन है आपको तो यू कैन आस्क मी क्वेश्चन इन चैट बॉक्स और else afterwards it will be question answer session there also you can ask. but अगर अभी पूछ लिया आपने तो ज्यादा अच्छा होगा. our session will end after 6 minutes. so उसके बाद सेम लिंक पे you can rejoin with the session. then तो इस तरीके से बेसिक प्रत्याहार क्या होता है वो देखा. ये जो हट लिखा है वो प्रत्याहार है. उसका फुल फॉर्म यहाँ पे देखा एंड उसको किस तरीके से अलग अलग सूत्र लगाकर अपने काम की चीज मिली वो हम लोगों ने देखा. In detail we will see, so you will get more clarity. Here you can see अक. अक दिख रहा है आपको. फर्स्ट और सेकंड सूत्र जो है आई उन रूल रुक वो दोनों को मिलाकर अक बनता है. सो हियर आई हैव रिटन अक इन डिटेल आई उन रूल रुक. तो इसमें जो ण है और क है वो हलंत्यम सूत्र से इत बन गए. आदर्शनम लोपह ने बोला उनको निकाल दो और तस्य लोप ने उनको निकाल दिया और उनको निकालने के बाद बचा क्या, आई उन रूल रुक, जो मेरा आंसर बन गया. दैट्स इट. इतना ही है. इसके अलावा हमें कुछ करना ही नहीं है. फोकस ऑन दिस स्लाइड. दिस इज मोर यूजफुल देन द प्रीवियस वन. यहाँ पे वही सब कुछ लिखा है जो पीछे भी लिखा है बट यहाँ पे विद साइंस लिखा है. तो इट विल बी वेरी इजी टू अंडरस्टैंड टू यू. यहाँ पे 4 साइन दिए हुए हैं. फर्स्ट साइन इज ऑफ अंडरलाइन, डबल अंडरलाइन है. सेकंड में बॉक्स किया है. थर्ड में कैंसिल किया और फोर्थ में ना अंडरलाइन किया हुआ है. बिग अंडरलाइन इज देयर. तो हलंत्यम हमें लास्ट वाले लेटर को इत कहने के लिए कहता है. आदर्शनम लोपो उसको हटाने का ऑर्डर देता है और तस्य लोपो एक्चुअल एक्टिविटी करके उसको हटा देता है. और आदि रंतेन संहिता क्या करता है, बचे हुए को एक्सेप्ट कर लेता है. तो सेम थिंग यू हैव टू डू अबाउट अच एंड सेम थिंग यू हैव टू डू अबाउट अट. इज देयर एनीवन हु इज गोइंग टू ट्राई अबाउट अच एंड अट? So in this way we can go ahead. Yes, Aparna ma'am, you want to try? Yes, definitely. I will unmute you. You can answer. Explain all with the help of all 4 sutras. So it will be very easy for others to understand. Yes, ma'am. You are unmuted. Ach, you can explain. हो, ते मी सांगते. मला हे पण विचारायचं होतं सर. 6व्या सूत्रातलं जे लड आहे तिथे ल मधला तिथे ते कळलं नाहीये. जसं ऐ उण मध्ये अण आहे ना, तसं हा लण मध्ये ल रिपीट झालेला आहे. ते नाही रिपीट झालं, त्याच्यात ण रिपीट झालं. नाही त्यात फक्त ण रिपीट झालं. नाही, इत संज्ञक आहेत ना 14. तर या लण मध्ये मधील जो अ आहे हा त्याच्याबद्दल मी आता काही सांगितलं नाही. ते आपल्या संधी प्रकरण मध्ये येणार आहे ण आणि अ जे इत झालेलं आहे ते तिथे मी एक्सप्लेन करेन पुन्हा. ओके. अच्छा सांगताय तुम्ही? चालेल चालेल. अच मध्ये एक सेकंड. अयू. हॅलो, ऐकू येते सर? बोला ना. हो येते. हा, तर जे इत संज्ञक आहे ते न, क, ग आणि च हे होतील आहे हलंत्यम सूत्रानुसार. परफेक्ट. बरोबर. हा, त्यानंतर अदर्शन लोप मध्ये जे आता सांगितले न, क आणि ग, च हे अदर्शन लोपनी कट होणार आहे, म्हणजे हायलाइट होत आहे. तस्य लोपने हे कट होतील आणि आदिरंतेन संहिताने अ, इ, उ, रुरलू, ए, ओ, ए, औ हे वर्ण शिल्लक राहतील आहे. सुपर्ब. नाईस मॅम. थँक्यू सो मच. एकदम बरोबर उत्तर दिलं तुम्ही. सो वी गॉट द एक्चुअल आंसर. किस तरीके से है, धन्यवाद सर. इस तरीके से यू कैन सॉल्व अट ऑल्सो एंड द रिमेनिंग प्रत्याहार ऑल्सो.
अगर आपको सॉल्व ही करना है, देयर आर 42 मेन प्रत्याहार, यू कैन सॉल्व ऑल 42. And really, it is an amazing thing. If you solve these 42 pratyahars, you are master. You will not stuck any of the time to solve any pratyahar. तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम येणार नाही एखादा प्रत्याहारला थांबवण्यासाठी. तुम्ही इझिली सगळी सूत्र समजू शकता. सो दीज आर द 42 प्रत्याहार्स आर द मोस्ट इम्पोर्टेंट थिंग. इसको सॉल्व करना ये एक एक्टिविटी हम लोग देते हैं. इफ यू हैव टाइम यू कैन ट्राय एटलीस्ट 5, नॉट ऑल, पण कमीत कमी 5 करा. आणि खरोखरच मास्टर बनायचं असेल तो यू कॅन इजिली गो हेड विथ ऑल 42 प्रत्याहार्स. एंड यस, लास्ट वाला जो लेटर है कंपल्सरी, इट इज नोन एज इट. सो हमेशा जो ये 14 सूत्र के एंड में या कोई भी प्रत्याहार के एंड में लेटर आता है जो हलंत है, लेग ब्रेक किया हुआ, इट इज नोन एज इट इटसेल्फ. तो उसको इट ही कहेंगे. तो यहाँ पे 42 इट दिख रहे हैं मेरे को. इसके सूत्र के अंदर भी अलग अलग ईट आ जाएंगे. डन. नाउ देयर इज वन सूत्र कॉल्ड उकालोज ह्रस्व दीर्घ प्लुतः. ये सूत्र वी विल स्टार्ट इन अवर नेक्स्ट सेशन बिकॉज नाउ सेशन विल गेट एंड विद इन 1 minute.